छत्रपती शिवाजी महाराज कशावर बसलेत? झाशीची राणीची रपेट कशावर आहे? महाराणा प्रताप कशावरती बसलेत? घोडा हा योद्ध्याचा अविभाज्य घटक आहे, म्हणून घोडाही तितकाच महत्वाचा होता. म्हणून हे घोड्याचे साहित्य आपण संग्रहामध्ये ठेवतोय, कारण इतिहास समजला पाहिजे. घोड्यावर बसून लढाई करायची आहे, घोड्यावर बसून संदेश घेऊन जायचा आहे, तर तो घोडा मजबूत असला पाहिजे. आज आपण तुम्ही प्रवासाला चालला तर आपली गाडी तेल पाणी ऑइल आहे का व्यवस्थित बघता ना? बरोबर. ते व्यवस्थित जसं असतं तसं हा घोड्याच्या सुद्धा सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या पाहिजेत. घोड्याचा आहार विहार, त्याची हे वस्त्र अलंकार, पाय ठेवण्याची रीतीबी, पुन्हा हे बसण्याचं आसन हे मजबूत पाहिजे, रगा मजबूत पाहिजे. तर ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. हे सगळं कळालं, पण हे काय आहे? हे काय आहे बघा, रिकीबी ते टाकले पाय झेलेले भाले, एक गीत आपलं मस्त बघा, वेडात मराठे वीर दौडले सात. तर हे रिकीबी आहे, घोड्याच्या पोटाच्या साईडला असते, ह्याच्यामध्ये पाय ठेवून आपण वरती बसतो, म्हणून हे रिकीबी आहे. तर ह्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला खोगर म्हणतात. खोगर. खोगर ही ऐतिहासिक अशी खोगर आहे. हे घोड्याच्या पाठीवरती ठेवून ह्याला पूर्वी बेल्ट असायचे, पट्टे असायचे, पोटाला बांधून हा फिट्ट केला जायचा. बरोबर. आणि ह्याच्यावरती आसर वगैरे टाकून बसणीस ती टाकून पकडून घोड्यावरती मावळा योद्धा बसला जायचा. तर असे हे घोड्याचे साहित्य. हा पोलादी लगाम आहे. हो. अतिशय मजबूत असा ऐतिहासिक वापरलेला हा घोड्याचा लगाम आहे. बरोबर. आपल्या हातामध्ये घोड्याचा लगाम पाहिजे, नाहीतर घोडा कुठे उधळलेला आपल्याला समजणार नाही. हो. त्याच्यानंतर आपण हे जे बघतो हे घोड्याचे नाल आहे. नाल बघा, हे जिवंत नाल आहे. ही नाल बसवण्याची पद्धत, ह्याची स्क्रू अजून येत आहे. हो. कारण घोड्याच्या पायाला विजा होऊ नये, त्याने कितीतरी फास्ट रपेट मारले तरी ते पाय तळावतात. उन्हापासून तापीपासून घोड्याच्या पायाला विजा होऊ नये त्यासाठी अशी उत्कृष्ट पद्धतीचे हे नाल बसवले जातात. बरोबर. कारण त्याचा पाय सुरक्षित राहावा म्हणून. का ठेवतोय? शस्त्रसंग्रामध्ये याचं काम काय असं तुम्ही म्हणू शकता का? हो, साहजिक आहे. मला प्रश्न तोच पडलाय की तुमच्या शस्त्र संग्रहालयामध्ये ह्या वस्तू आल्या कशा? आपल्या शस्त्रसंग्रहामध्ये ह्या वस्तू आपण मिळवल्या कारण घोडा आणि योद्धा त्यांचं एकमेकाशी नातं आहे. घोड्याशिवाय योद्धा अपुरा आहे, योद्ध्याशिवाय घोडा अपुरा आहे. बरोबर. म्हणून साठी आम्ही घोड्याची माहिती सांगत असतो. खरंच खूप छान माहिती दिली. म्हणजे आतापर्यंत योद्धे लढले, सगळ्या गोष्टी शस्त्रांच्या बद्दल पण कळालं की साधन आहे, युद्धासाठी वापरलेले साधन आहे.